लेस्बियन लव्ह स्टोरी अरेंज मॅरेज एपिसोड 2. तर मागील भागात आपण पाहिलं होतं की वीरा आणि अनुचं लग्न ठरवलं होतं त्यांच्या घरच्यांनी. तर आता पुढं तर सीन सुरू होतो मंदिरातून एका छोट्याशा गावातल्या खेड्यातल्या छोट्याशा मंदिरात. तर अनुचं लग्न आणि वीराचं होतं. तर मंदिरात एका साईडला अनु उभी होती. रेड कलरची साडी घातली होती, खूप सुंदर दिसत होती. आणि दुसऱ्या साईडला वीराने सिंपल असा आपला ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. त्यात पण ती म्हणजे एवढी भारी दिसत होती ना की मुलांना टक्कर देत होती, पूर्ण टक्कर देत होते. असं कोण म्हणणारच नाही की ही मुलगी आहे म्हणून, एवढी भारी दिसत होते. आणि लग्नात म्हणजे काय फार माणसं नव्हते त्यांच्या अनुच्या घरातले आणि वीराच्या घरातले, फक्त एवढीच माणसं होतं. तर सगळे विधी होतात आणि थोडक्यात आपण पण मी काय लग्नाचा सीन घेणार नाही. तर थोडक्यात मी जसं लग्न होतं तसं सगळे विधी करून लग्न संपन्न होतं. आणि मग वीरा आणि अनु मिळून सगळ्यांच्या घरच्यांच्या मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतात आणि घरी येण्यासाठी निघतात. मी लग्न काही एवढं मोठं केलं नव्हतं, मी आपलं छोटंसं होतं. आणि घरी येतात. घरी आल्यावर पण एवढं काय माहीत खास नाही, जे करतात तो विधी त्या करतात थोड्याफार. आणि जेवण वगैरे करतात. फोटो वगैरे तसलं तर काही नव्हतं, मग सगळं सिंपल होतं. आणि घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे करून अनुच्या पण आता वहिनीच होत्या. वीराच्या भावाची बायको वनिता वहिनी वीरापाशी येतात आणि बोलतात की वीरा, आईने मला सांगितले की पूजा झाल्याशिवाय तुम्ही दोघं एकत्र झोपू नका, तर तू आजच्या रात्र हॉलमध्ये झोप, असं सांगून वीराला तर पहिलं मन नाराजच झालं वीराचं. आत्ता तर लग्न झालं हे काय घरच्यांच्या विधा नाही का असतात प्रथा, हे काय वेगळ्याच त्यांच्या प्रथा निघायला लागल्या. एक एक करून असं तिच्या मनात यायला लागलं. तरी पण ती काय नाही बोलत आणि ती पण जाते हॉलमध्ये झोपायला आणि अनु जाते वीराच्या रूममध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आज होती पूजा. तर पूजेसाठी सगळ्यांची सकाळपासून तयारी चालली होती, म्हणजे धावपळ. वीरा उठल्यानंतर तिला व्हायचं होतं फ्रेश, पण रूममध्ये कसं जाणार, रूममध्ये तर अनु होते ना. तर ती विचार करत होते जाऊ का नको. दुसरा पर्याय पण नव्हता. मग ती रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्याने अक्षरशः तिचे डोळे बाहेर यायलाच झाले होते, कारण का अनु नुकतीच आंघोळ करून आले होते आणि ती फक्त ब्लाऊजवर आणि पेटीकोट नसतो खालचा त्याच्यामध्येच होते. आणि अनुचं म्हणजे लक्ष नव्हतं. आणि वीरा तर काय तिला भानच नसलेलं, ती एकटक बघत होते अनुकडं. आणि अनुचं लक्ष जातं दरवाजा उघडल्याने समोर, तर ती बघते की वीरा उभी आहे आणि ती उभं राहून तिथंच तिच्याकडे एकटक नुसती बघत बसले. तर अनु डायरेक्ट माघारी फिरून बाथरूममध्ये शिरते. तसं वीराला लाजल्यासारखं होतं ना वीरा मग बाहेर जाते. थोड्या वेळाच्या नंतर अनु तिचं उरकून
बाहेर येते आणि वनिता वहिनीबरोबर किचनमध्ये जाते. तर वनिता वहिनी बरोबर बोलताना मग वीरा तिच्याकडे एक नजर बघून तिचं उरकायला रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यावर तिला परत तो सीन डोळ्यासमोर तिच्या सारखा येत होता. मग ती कबडमध्ये जाऊन तिचे कपडे घेते. कपडे घेऊन मग ती बाथरूममध्ये जाते. आंघोळ करताना सुद्धा तिलाच मगाचा सीन सारखा डोळ्यासमोर येत होता तिच्या. आणि नंतर मी मग जसं उरकून वीरा पण हॉलमध्ये येते. आता थोड्या वेळातच बामण काका येतात आणि थोडक्यातच जी काय पूजाची सामग्री असते ती सगळी गोळा करून पूजेला सुरुवात करतात. पूजा एक काय 12:30च्या आसपास होते. त्याच्यानंतर मग घरातले सगळे जेवण वगैरे करून बसतात. अनु वनिता वहिनींबरोबरच किचनमध्ये बसलेले असते. वीरा एक नजर अनुला बघून रूममध्ये जाते आणि आराम करत असते. तेवढ्यात वीराची आई वनिताला बोलते की अनुचं उरकलेलं आहे का? आत्ता उरकलं असलं तर जेजूरला वीरान दोघं जाऊन या. जेवढं लवकर जातं तेवढंच लवकर माघारी येताल. तर अनुला तर असं वाटत होतं या सगळ्याची काय गरज आहे म्हणून. तिचं तर कसं असल्या ह्याच्यात काय रसच नव्हता. लग्नातच तिचं मनच नव्हतं तर काय करेल ती तरी पण नंतर मग लक्ष्मीबाई वीराच्या रूममध्ये जातात आणि तिला बोलतात की कधी जात आहे जेजूरला? तर वीरा बोलते की जातो आता थोड्या वेळात. तर नंतर वीरा बाहेर येते. तर लक्ष्मीबाई बोलतात की अनुला जा लवकर दोघं पण, आम्ही जेवढं लवकर जाताल तेवढंच लवकर माघारी येतं. रस्त्यात गाठ पण आहे त्याच्यामुळं लवकर जा. तर अनु येते वीरापाशी. तर ती येऊन थांबते. तर वीरा बोलते की तुम्ही असंच येणार आहे का साडीवरती? म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असला तर ड्रेस पण घालू शकता तुम्ही, तसं काही नाही. तर अनु बोलते की त्याची काही गरज नाही, साडी तर ठीक आहे. त्याच्यानंतर मग दोघं घरच्यांना बाय करून जातात जेजूरला निघतात. ट्रेलरवरच वीराने घेतली होती तिच्या बाबांची आणि त्याच्यावरतीच निघतात. तर अनु म्हणजे असं जे नवीन कपल बसतात तसं बसले नव्हते. पाय टाकूनच बसले होते एका साईडला. पण कसं नवीन कपल बसतात जसं की पोटावरती हात टाकून तसलं तर काय नव्हतं. ती तर 4 बोटाचं अंतर ठेवून बसली होती गाडीवरती. वीराने गाडी चालू केली आणि जेजूरला निघतात. रस्त्यामध्ये वीराच फक्त बोलत होती नीट बसलाय का काय, मग काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना साडीमध्ये असं तसं. वीराच होऊन बोलत होती. अनुचं तर काय फक्त ती हा काय विचारून तेवढंच उत्तर देत होते. तर ही पोस्ट 4च्या सुमारास 1-2 तासानंतर जेजुरीमध्ये पोचतात. तर पोचल्यानंतर वीरा अनुला उचलायला पुढं मी खाली वागते. तर अनु बोलते की याची काही गरज नाही. तरी पण वीरा बोलते की ही प्रथा आहे आणि तिला उचलून घेतल्याच्या नंतर 5 पायऱ्या चढल्याने अनु बोलते की आता सोडा मला खाली. तर मंडळी पाहू आपण पुढच्या भागात काय होतंय ते, आणि लाईक सबस्क्राईब तर